नमस्कार. आपण श्री सूक्त साधना याविषयी पाहतो आहे. श्री सूक्त हे ऋग्वेदामध्ये आलेलं आहे, पण चारही वेदांनी श्री सूक्ताला आपलंसं केलेलं आहे. शक्ती म्हणजे देवीला अतिशय आवडणारं, शक्तीची उपासना जेव्हा जेव्हा केली जाते, जिथे जिथे देवीची मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी श्री सूक्ताचं पठण हे केलं जातं. त्याचबरोबर आपण सामान्य जे लोक असतो, जे संसारी लोक असतो, यांना देखील श्री सूक्ताचं पठण करणं अतिशय सोपं जातं, कारण त्याच्या माध्यमातून देवी जी आहे ती त्वरित प्रसन्न होत असते असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि ती गोष्ट तितकीच खरी आहे. अतिशय सोपं पण तेवढंच प्रभावी आणि देवीला आवडणारं असंही श्री सूक्त आहे. आता नवरात्र येत आहे. नवरात्रीमध्ये आपल्याला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा दिवसभरामध्ये श्री सूक्त म्हणायचं आहे. पुढच्या व्हिडिओपासून आपण श्री सूक्तामध्ये जे काही ऋचा आलेले आहेत, जे काही मंत्र आलेले आहेत याचा अर्थ थोडक्यात पाहणार आहोत. पण आज आपण श्री सूक्ताची साधना कशी करायची याविषयी पाहणार आहोत. माझ्या गुरूंनी मला ही उपासना, ही साधना करायला सांगितलेली होती आणि त्याचा लाभ जो आहे तो मला खूप छान झालेला होता. त्यानंतर मी ज्यांना सांगितलं त्या प्रत्येकाला चांगलं फळ मिळालं आणि ते म्हणाले की आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की देवी म्हणजे साक्षात आपली आई असते आणि आईजवळ आपण एखादी इच्छा व्यक्त केली तर आई ती इच्छा पूर्ण करते आणि तेच या श्री सूक्तामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. तर दररोज रात्री म्हणजे 11:15 वाजता फ्रेश होऊन जमल्यास स्नान करून आपल्याला आपल्या देव्हाऱ्यापुढे बसायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा, एक अगरबत्ती लावायची आणि श्री सूक्ताच्या 16 ऋचा आहेत, म्हणजे 16 मंत्र आहेत. हे 16 मंत्र 16 वेळेला म्हणायचे आहेत आणि 16व्या वेळेस आपल्याला या श्री सूक्तामध्ये फलश्रुती आलेली आहे की हे देवी माता, मी आता श्री सूक्ताचं पठण केलं, आता मला यश, कीर्ती, धन, संपत्ती, संतती या गोष्टी प्राप्त होऊ दे, असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. हे सर्व आपण याचे अर्थ जे आहेत हे पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. असं दररोज करायचं आहे. साधारणपणे एक श्री सूक्ताचा पाठ करायला 2 मिनटं ते 5 मिनटं एवढा कालावधी लागतो. जसं जसं आपण करत जाऊ तसा तसा वेळ हा कमी लागत जाईल. अतिशय श्रद्धेने मनापासून जर पूजन केलं, ही साधना केली तर तुम्हाला जाणवेल की फक्त 16 दिवसामध्ये तुमच्या अनेक इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेला होतं असं की आपल्याला मार्ग दिसत नाही, आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असतो, तो निर्णय आपल्याला घेता येत नाही किंवा आपण जे जे कार्य करतो त्याच्यामध्ये यश मिळत नाही. या सगळ्यांवरती अतिशय रामबाण इलाज म्हणजे श्री सूक्त साधना आहे. अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख केला आहे, अनेक उपासना पद्धतीमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे आणि मी देखील ही साधना केली आणि त्याचं फळ मला खूप चांगलं, खूप योग्य पद्धतीने मिळालं. पण दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं म्हणायचं आहे. पण साधनेमध्ये 16 दिवस तुम्हाला रात्री 11:15 वाजता बसायचं आहे एका जागेवर आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते पठण करायचं आहे आणि मग रात्री तुम्ही अगदी काहीही साधा, गुळाचा असेल, साखरेचा असेल, नैवेद्य दाखवा, देवीला प्रार्थना करा की हे देवी माता, मी जे काही साधना केलेली आहे, जे काही साधेपणाने केले आहे त्याचा तू स्वीकार कर. आणि खरं सांगतो की याचं फळ इतकं उत्तम आहे का तुम्ही मला SMS करून सांगाल आणि हे तुमच्यापुरतं मर्यादित ठेवू नका. तुम्हाला असं वाटतंय की ज्यांना याची गरज आहे, आवश्यकता आहे, आपले नातेवाईक असतील, आपली मुलं असतील, या सगळ्यांपर्यंत तुम्ही हे पोचवा. त्याचबरोबर सामूहिक श्री सूक्त उपासना आपल्याला करायची आहे. ती कशी? तुम्ही नवरात्रीमध्ये जेवढे पाठ करणार आहात तेवढे पाठ तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत किंवा त्यावेळेस तुम्हाला एक गुगल फॉर्म दिला जाईल डिस्क्रिप्शनमध्ये, त्यामध्ये तुम्ही भरायचं आहे. तुमच्या घरातल्या लोकांनी समजा दोघांनी मिळून जर 16 पाठ केले तर दिवसाला 32 पाठ झाले. असे 16 दिवस तुम्ही केले तर किती होतात तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही सांगायचं आहे. सामूहिक प्रार्थनेमुळे आपला तर उद्धार होतोच, पण सर्वांना त्याचं फळ चांगलं मिळतं. आपल्यालाच नव्हे तर निसर्गामध्ये देखील ज्या लहरी जातात या लहरी उत्तम चांगल्या निर्माण होतात आणि त्यामुळे सगळं वातावरण हे आनंदी होत असतं. बघा, पितृपक्ष संपल्यानंतर लगेच जेव्हा नवरात्र येते तेव्हा एका दिवसामध्ये किती फरक पडतो, कारण की त्या देवींच्या लहरी ज्या आहेत ह्या पृथ्वीवर आलेल्या असतात असं शास्त्र सांगतं आणि त्यामुळे आपण त्या लहरींचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा निसर्गाचं भलं व्हावं, आपलं भलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं यासाठी जर उपासना केली
तर त्यामुळे अधिकस्य अधिकम फलम मिळणार आहे. म्हणून सामूहिक प्रार्थना ही अतिशय महत्त्वाची असते. पुढच्या व्हिडिओपासून श्री सुक्ताचा अर्थ जो आहे तो थोडक्यात आपण पाहणार आहोत. पण हा व्हिडिओ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवा. अधिकाधिक आपण जर केलं तर आपण नंतर काउंट करू शकतो की आपण सर्वांनी मिळून किती श्री सुक्ताची आवर्तनं केलेली आहेत. आणि माझा असा एक विचार आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून कमीत कमी आपण सर्वांनी मिळून, म्हणजे मी पण करणार आहेच, 1,00,000 आवर्तनं करणं गरजेचं आहे. आपण संकल्प करूया, जेवढं शक्य आहे तेवढं आपण देवीच्या चरणाशी अर्पण करूया आणि सांगूया का याचं फळ आम्हाला योग्य पद्धतीने तुझ्या मनानुसार आम्हाला प्राप्त करून दे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, काही प्रश्न असतील ते विचारा आणि त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण यापुढे श्री सुक्ताचा अर्थ आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.